नमस्कार सगळ्यांना. कसं आहे? मस्त मजेत. नवीन दिवसाची नवीन सुरुवात कशी चालली तुमची? मी आली बघा रानात. बघा, आता काय काम नाही काय नाही, पण आली जरा येडा मारायला. हे आमचं कडवाळ्या काय गुरांचं खायचं. चला म्हणलं आपला गोसाळा लावलाय, कसा उगावलाय ती बघू. उगून आला होता पण चांगला, पण आता बघू म्हणलं किती मोठा झालाय. तुम्हाला पण दाखवू म्हणलं. आपला दादू आहे घरी, काय रानात कामं नाही काय नाही आता सध्या, पण बघू म्हणलं आता रानातला आपला घोसावळा कसं काय उगून आलाय. 4-5 दिवस झाले, बरेच दिवस झाले म्हणजे आलीच नाही उगावल्यापासून. थोडं थोडं उगत होतं तेव्हा आली होती. हे आंबा खायला उन्हाचा मस्तपैकी. लोक पिकलेले आंबा खातात, आपण कच्चं खायचं. काय चाललंय तुमचं? पाऊस काय पडा नाही, भरपूर नुसतं ऊन लागतंय मरणाचं. लय ऊन आहे बेकार. एवढं ऊन आहे ना, काय सांगायचं नको. लय बेकार ऊन लागते. रानात कसं एकदम भारी वाटते बघा. हे लिंबाचं झाड आहे आपलं, सावली जरा बरं वाटते. आपला गोसावा केवढा झालाय तुम्हाला दाखवते. चांगला मोठा झालाय हो का. दिसत का पान? एकदम असं 2-2, 3-3 पानावर आलाय का, 3 पानावर आलाय. पाऊस असता तर अजून भरपूर चांगला मोठा झाला असता, पण काय पाऊसच नाही त्याच्यामुळं दगड कसं एकदम काळं निळं झाले. भरपूर असं लांब आहेत साऱ्या त्याच्या. तेव्हा दिसतंय कसं हिरवंगार एकदम. खालती रोड आहे आपला, रस्त्यालाच वावर आहे. भरपूर ऊन लागते बाबा. कारण काय आपलं सावलीलाच बसावं जरा. रानात काय जाऊशी वाटाणं. थोडंसं बसावं दाखवलं तुम्हाला, पण पुढं इतकं ऊन लागते ना बेकार, काय सांगायलाच नको. लय बेकार ऊन लागते बाबा. आपला दादू आहे घरी, चला म्हणलं थोडंसं रानात चक्कर मारून यावं. तर आज आले रानात आपला गोसावळा बघायसाठी. तुमच्या इकडे लावतात का गोसावळा? आम्ही तर फक्त गोसावळा लावतो, दुसरं काय लावत नाही. जास्त काय तरकारी आमच्या इकडं म्हणजे भरपूर तरकारी आहे, सगळं जी नाही ती तरकारी आहे, पण आम्ही नाही लावत. आम्ही आमचे जनावरही असल्यामुळं आम्ही फक्त गोसावळाच लावतो. गोसावळा तोडायला सोपा असतो जरा, बॉक्सी भरायची, पॅकिंग करायची. बघू दाखवू तुम्हाला. जगला वाचला तर आता पावसाच्या ह्याचे पाऊस पडला पाहिजे. पाऊस पडला तर येईल, नाही तर काय लय बेकारी झाली, पाऊसच नाही. कुठनं व्हिडिओ बघता काय तुम्ही? कमेंट करून सांगत नाही आम्हाला काय नाही. व्हिडिओ बघतात लोक भरपूर, पण कमेंट करत नाहीत. लाईक सबस्क्राईब तुम्ही करत जावा. तुम्हाला काय अजून जास्त काय आम्ही रेसिपी ही बनवायचा प्रयत्न करू. बघू अजून काय बनवले नाही, पण नक्कीच बनवू, तुम्हाला शेअर करू.
आमचा व्हिडिओ बघत जावा. तर दादू आहे आपला घर आहे, त्याच्यामुळं इकडं तिकडं फिरायचं लय अवघड आहे. कुठं बाहेर जायचं म्हणलं तरी लय असं जावं वाटतं, कुठल्या देवदर्शनाला जावं वाटतं, गावाला जावं वाटतं, पाहुण्याच्या काय आमंत्रण आलं तरी आपल्याला जाता येत नाही. जवळच्या पाहुण्याचं आलं तरी बी जाता येत नाही आपल्या दादूला घेऊन, कारण का दादूला आपल्या एवढ्या लांब गाडीवरती नेता पण येत नाही, त्याला दुसऱ्याच्या घरी जमत बी नाही. त्याला ती आपली घरची सवय असल्यामुळं त्याला घरीच घेऊन थांबावं लागतं. लई जवळच्या पाहुण्याचं आमंत्रण आलं तर जीवाचं पप्पा जातात घेऊन, जातात ती एकटंच. मला तर काय जाता येत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला काय नवनवीन बघायला कधी योग आला तर तुम्हाला दाखवत जाईल. पण आमचं व्हिडिओ बघत जावा, आमच्यावर काय नाराज होऊ नका, कारण का तुम्ही म्हणणार एकच एक दाखवता. काय करणार, आपला दादू असा असल्यामुळं आपल्याला जास्त काय इकडे तिकडे फिरता येत नाही. बघू, रेसिपी टाकायचा प्रयत्न करू, पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आपल्या आणि व्हिडिओ बघत राहायचं. तर तुम्हाला एक ना एक दिवस नवीन काही ना काही दाखवायला भेटेल. रानात आलोय पण इतकं ऊन लागतंय ना, बेकार ऊन लागतंय. एकदम आभाळ नुसतं काळ, इतकं ढग पांढरं झालंय. काय कुठं पाऊस पडतोय काय माहिती. इवन आले, इवानाचा आवाज येतोय. कसा बसल्या झालाय, जरा आवाज वेगळा येत असेल. रानात बसायला भारी वाटते घरच्यापेक्षा. घरी लय येड्यागत होते, म्हणजे चला जरा रानात जाऊन यावं. रानात आता सध्या काय नाही आमच्या दुसरं, थोडीसं गोसावं लावल्यात, बाकी जनावरांचं काय, कारण का आपल्या गाय आहेत सतत, त्याच्यामुळं अजून काही आम्ही बाकीचं काही केलं नाही. पाणीच नाही इरीला, थोडंफार पाणी आहे त्यातूनच आपण भिजवातो. तुमच्या इकडं काय काय लोक करतात काय नाही, काही लोक शेतीत असतील, काही लोक शेतकरी असतील. सगळीच काय असं एक नसते, प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. वारं सुटते, गडीत गरम होते, काय नाहीच, बेकार ऊन लागते. आपल्या पाठीमागं आहे जरा ते हिरवं भुईमुगाचं रान आहे, बाकी सगळं मोकळंच आहे. तुमच्या इकडे झाला का नाही पाऊस? काय पाऊस अजून कुठं पडलेला काय कोण सांगत नाही की इकडं झालाय तिकडं झालाय. काय पाऊस पडलाच नाही वाटतं अजून. पहिला थोडासा 1-2 पाऊस झाल्यात, पण त्याच्यावर काय परत पाऊस पडलेला काय कुठं कळलंच नाही. कारण का दोंड्याचा महिना असल्यामुळं दुष्काळ असतो काय काय माहिती. दरच वर्षी लोक म्हणतात की दोंड्याचा महिना आला की पाऊस पडतच नाही, पण हे खरंच आहे, नाही पडत पाऊस. पण असं काय माहिती. गेल्या वर्षी इतका पाऊस झालता ना, कधीच पाऊस पडला होता. म्हणजे बाजऱ्या ही पेरण्या कुठल्या झाल्या होत्या, आमच्याकडे बाजऱ्या करतात ना, तर आतापर्यंत. तर आता बघू आता किती पाऊस पडतोय काय माहीत. आता किती लोक पेरण्या ही करतात. तर आम्ही तर नाही करत, आमच्या जनावर असल्यामुळे आम्ही काय बाजरी करत नाही. आम्ही आपलं थोडीशी तरकारी करतो, गोसावळा असतो फक्त आणि जनावरांचं खाय असतं. पण खरंच पाऊस पडायला पाहिजे, पावसाशिवाय काय नाही. लय जीवन काय लोकांचं इतकं. आपल्या इकडं तर सध्या बरं आहे, जरा थोडंफार काय नाही हिरवं आहे, पण बाकी कुठं काय नाही. पाऊसच पडा नाही. पाऊस पडायला पाहिजे उलट. चला, व्हिडिओ आपला आज इथंच थांबवतो. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर धन्यवाद.